पहिलाच बॉल टॉपच अगदी हवेमध्ये काही क्षण, परंतु अगदी स्क्वेअर रेकच्या खेळाडूपासून थोडासा दूर राहील. सिंगल पहिल्या बॉलवर येते. 0-1 कडे धावफलकाची वाटचाल होते. अगदी एक धाव धावफलकावर लागते. धावांचा डोंगर पहिल्या दोन्ही मॅचमध्ये आपण उभारलेला पहिला जरूर. पहिली मॅच अगदी आजच्या दिवसातलं पहिलं अर्धशतक आपण पाहिलं सकाळच्या सत्रात ईश्वर सपकाळच्या बॅटमधून. यावेळेला मात्र आखूटपदा चेंडू, परंतु दिशा थोडीशी बाहेरच्या बाजूला. अवंतर धाव होते. प्राप्त वाईड बॉलचा पंचांचा इशारा. फील्डमध्ये थोडेसे बदल पाहायला मिळतात. मिडमचा खेळाडू थोडासा अगदी समोरच्या बाजूला तैनात. आकुडापदा चेंडू फटका बसला हवेमध्ये आहे. खेळाडू मात्र चेंडू पासून राहतोय दूर. अगदी एकच धाव मिळते या बॉलवरती. जबरदस्त गोलंदाजी नितीनची आतापर्यंत. सुरुवात तर चांगली राहिली, परंतु क्षेत्ररक्षण चांगलं नक्कीच करावं लागेल, कारण खऱ्या अर्थानं केव्हीएम क्रिकेट क्लबच्या या मैदानावरती आपण सातत्यानं पाहिलंय आउटफील्ड खूप फास्ट आहे. क्षेत्ररक्षण खूप चांगलं करणं गरजेचं आहे. पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न राहिलाय, परंतु तो प्रयत्न फसतोय. आणि खांद्यापासून थोडीशी खाली राहिली उंची या बॉलची. जबरदस्त चेंडू, अगदी 6 ते 8 मीटरची लेंथ सातत्याने हिट केली जाते. पुन्हा एकदा स्टेप आउट. आखूड टप्प्याचा आणखी एक बॉल, आणखी एक डॉट बॉल. वाईड बॉल मात्र आहे. अगदीच थोडीशी दिशा यायला बाहेरच्या बाजूला. 4 धावा धावफलकावर लागतात. पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर आडवा बॅटने खेळला. फटका बसला हवेमध्ये आहे. फिल्डर मात्र राहील दूर. चेंडू जातोय घोषित क्षेत्रात. देऊन जाईल एक सिंगल. एक से बढ़कर कुछ नहीं मिलेगा जनाब. सातत्यानं टप्पा चेंडूचा मागे ठेवणं हेच तर या खेळपट्टीवर केलं जात आहे, कारण चेंडू पुढ्यात आला आणि जितक्या वेगाने येतो तितक्या वेगानेच तो सीमारेषा दाखवला जातोय. हे आपण सातत्याने अगदी काल देखील पाहिलं, आजच्या दिवसात देखील पाहतोय. त्यामुळे टप्प्यावरचं नियंत्रण खूप गरजेचं आहे. दिशा थोडीशी इकडे तिकडे झाली तरी टॉपच्या रूपात सिंगल मिळतात, परंतु टप्पा अचूक असणं खूप गरजेचं आहे या मॅचमध्ये, या संपूर्ण स्पर्धेमध्ये. आणि तो अचूक टप्पा सातत्यानं हाताळला जातोय. बॅटची कडा घेऊन चेंडू यावेळी मात्र स्लिप्समधून निष्ठून घोषित क्षेत्रात देऊन जाईल. पुन्हा एकदा अवघी एक धाव. धावफलकावर 5 चेंडूच्या पाठीमागे आल्यात 6 धावा. 2 वाईड आणि 4 सिंगल्स. पॉवर प्ले मध्ये मात्र पॉवर दाखवू दिली नाहीये नितीन यांनी. यावेळी पटका आडवा बॅटने खेळला. हवेमध्ये आहे. खेळाडू बॉलच्या खाली. कॅच पकडला जाईल. शशिकांत कोचळे यांच्या हातामध्ये विसावतो चेंडू. विकेटचं पतन. नितीननं जो दबाव क्रिएट केला त्या दबावाला झुगारण्याच्या प्रयत्नात तेजसचा मात्र खेळ थांबला. एक षटक समाप्त. एका षटकात आल्या 6 धावा आणि एक महत्त्वपूर्ण विकेट. मैदानाच्या आतमध्ये आता 3ऱ्या क्रमांकावर रवींद्र दाखल. नितीन मांढरे यांची चर्चा करायची झाली तर सातत्यानं पुण्यामध्ये ओपनचं क्रिकेट खेळतात. अगदी नुकतीच नगरमध्ये जी स्पर्धा पार पडली तिथं मॅन ऑफ द सिरीजचा नितीन यांनी पुरस्कार पटकावला. यानंतर आता जितू कोचळे सर गोलंदाजीसाठी आलेत. त्यांच्या प्रत्येक विकेटसाठी राहुल पवार आणि गौरव सोराने यांच्याकडून प्रत्येकी 101 रुपये दिले जाणार आहेत. पहिल्या षटकात अगदी 6 धावा आणि 1 विकेट. आता रवींद्र मैदानाच्या आतमध्ये जर्सी क्रमांक 17 आकाश आहेत तैनात. अगदी एका चेंडूच्या पाठीमागे 1 धावा आकाश यांनी बनवली. षटक क्रमांक 2 जितू कोचळे यांच्या हातामध्ये सोपवला गेलाय. अगदी कमी गतीने हाताळला. लो फुलटॉस स्टेप आउट झाले जरूर, परंतु अचूकता वेळेची सत्ता येत नाही. 2 व्हीलर किंवा आतमध्ये आणू नका.
फोर व्हीलर देखील खाली पार्क करा अगदी, किंवा वरती तुम्ही मैदानाच्या वरच्या बाजूला नेली तरी चालेल. मैदानात कुणी गाड्या पार्क करू नका प्लीज, विनंती आहे. खूप टक्क्याचा चेंडू, वेग दिला नाहीये या बॉलला, आडाबाटने खेळला जरूर. एका धावेचा प्रयत्न यशस्वी होतोय. वाईड लॉंगॉनवरून शशी यांचे चांगले क्षेत्ररक्षण. फोर व्हीलर प्लीज आपण बाहेरच्या बाजूला पार्क करा, मैदानामध्ये गाड्या कुणीही आणू नका ही विनंती आहे. अगदी पहिली दोन्ही चेंडू जर आपण पाहिलं, व्हेरिएशन, पहिला बॉल अगदी खोलवर टाकला पुढ्यात, त्यानंतरचा बॉल मात्र थोडासा लेंथ मागे खेचली आणि एक सिंगल प्राप्त होत्या. आता रवींद्र आलेत मैदानामध्ये, तिसऱ्या क्रमांकावर स्ट्राईकवरती दाखल होतात. जबरदस्त चेंडू, अराउंड आउटसाइड ऑफ, फुल लेंथ डिलिव्हरी, संपर्क होत नाहीये. जर उजवशीच्या बाहेरच्या बॉलवर तुम्हाला कनेक्शन प्रॉपर करायचं असेल ना, तर तुमचं फुटवर्क आणि हेड पोझिशन यांचा ताळमेळ साधणं खूप गरजेचं आहे. तो ताळमेळ जर साधला गेला नाही तर बऱ्याच वेळेला बॅटची एज लागताना किंवा आपण बीट होताना फलंदाजांना पाहतो. लॉफ्ट केला, फटका तर फसला, हवेमध्ये आहे. डाऊन द बॉल, स्वतः नितीन येत आहेत परंतु दूर राहतील चेंडू पासून. अगदी 2 क्षेत्ररक्षकांच्या मधोमध आदळला चेंडू. पहिले आप के चक्कर में तो फस गए जनाब. आणि 2 धावा मात्र इथं प्राप्त. ओके, 1 धावच घेतली गेली. अगदी रवींद्रच्या माध्यमातून खेळला गेला होता हा फटका. आकाश स्ट्राईकवरती दाखल होतील. फुलटॉस समोरच्या बाजूला, लो फुलटॉस. खरं तर लो फुलटॉसवरती आक्रमण करणं तितकंसं सोपं नाही आहे मध्यम गतीवरती. रनआउटची संधी आणि विकेटचं पतन. रवींद्र परतावं लागेल तंबूच्या आश्रयाला माघारी. खूप लाजवाब क्षेत्ररक्षण डीपमध्ये. अगदी 1 धाव आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न मात्र यशस्वी. मागच्याच बॉलवरती जीवनदान मिळालं होतं परंतु त्याचा फायदा इथं उठवता आलेला नाही आहे. सुयोग मैदानाच्या आतमध्ये दाखल. वर्चस्व राहिलं पहिल्या 2 ओव्हर्समध्ये कोचलेवाडी संघाचं. 2 गडी बाद आणि 8 धावा उभ्या धावफलकावर. 9 धावा धावफलकावर. 1+ विकेट आली खरं तर या बॉलवर. बॅट्समन कोण आलाय? पुढची मॅच बाय ना. या दरम्यान अगदी चांगला चेंडू, पुन्हा एकदा डॉट बॉल. षटक समाप्त. या षटकात आल्या केवळ 3 धावा आणि 1 रनआउटच्या रूपात विकेट. यानंतरची मॅच असेल समीर भाऊ मांढरदेवी विरुद्ध अनपडवाडी. दुसऱ्या फेरीतला सामना. जरा नितीनचा पहिलाच बॉल लॉफ्ट केला. अगदी उंची मिळाली, लांबी मिळते का? नक्कीच मिळते. चेंडू मिसटतो, होतो फरार. षटकार. पहिल्याच बॉलवरती हल्ला बोल. नितीन पहिल्या षटकात अगदी संधी दिली नव्हती तर मात्र सुयोग आले आणि सुयोगने आल्या पहिली चेंडूला सीमारेषा दाखवल्या. यावेळी मात्र ती संधी दिली नाहीये. आउटसाइड ऑफ हाताळला चेंडू. गुडलँड स्पॉटवरून उसळून येते. थेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल होतोय. चांगल्या खेळाडूंची हीच तर निशाणी असते. अगदी एखादा फटका चांगला आला तर त्यानंतर मात्र पुनरागमन करण्यासाठी तयार राहतात. यावेळी पुन्हा एकदा आडाबाटनं फटका खेळला. यावेळी मात्र कनेक्शन प्रॉपर नाही आहे. अंदाज खेळाडूचा चुकला परंतु अखेरच्या क्षणी खूप चांगल्या पद्धतीने सावरलाय आणि टिपकलाय. एक महत्वपूर्ण झेल थांबवलाय सुयोगचा खेळ. या कॅचसाठी प्रतीक भाई मांढरे PM रिअलिटी यांच्याकडून 101 रुपयांचं पारितोषिक घेत आहे.
बॅट्समन कोण आलाय रे त्याची बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल होते नवीन फलंदाज बॅट्समन विकास आता मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. विकासला धावफलकाला थोडासा वेग देण्यासाठी प्रयत्न नक्कीच करावे लागतील, परंतु ते आव्हान सोपं नसणार आहे. एक षटकार आला जरूर, तदनंतर डॉट बॉल प्रेशर सातत्याने क्रिएट करण्याचा नितीनचा मनसुबा राहिला. हो जबरदस्त बॉल. याही वेळेला शॉट ऑफ गुड लेंथ 7 ते 8 मीटरची लेंथ सातत्याने हिट केली जाते आणि आउटसाइड ऑफ अचूक दिशेवरचं नियंत्रण खूप चांगलं पाहायला मिळतं. यावेळी पुन्हा एकदा संधी आहे, परंतु चेंडू मात्र दूर राहतोय. एक धाव आली आहे. सिंगल आली या बॉलवरती. संधी याही वेळेला थोडंसं दूर राहिला मात्र चेंडू क्षेत्ररक्षकांपासून. 16 धावा अवघ्या धावफलकावर आहेत. या षटकात देखील आपण पाहिलं तर 7 धावा आल्यात. पुन्हा एकदा फटका फसला. धाव घेण्याचा प्रयत्न, रनआउटची संधी इथं मात्र दवडली जाते. सिंगल कंप्लीट होते. षटकाची सांगता या सिंगल बरोबर 3 षटकांचा नामतोय खेळ नितीनच्या स्कोरमध्ये आल्या 13 धावा आणि 2 विकेट. धावफलकावर टोटल 17 धावा. त्याबरोबरच मैदानामध्ये महाराष्ट्राची लाडकी सुपरस्टार निवडी गावचे युवा आयडॉल आमचे मित्र रील स्टार संकेत हरचुंदे उर्फ टिके यांचं आगमन झालं. आपलं मनपूर्वक स्वागत. संकेतच्या माध्यमातून आपल्या KVM चषकाची देखील रील व्हायरल होईल अशी आपण अपेक्षा करूया. सुप्रसिद्ध रील स्टार त्यांच्या माध्यमातून KVM चषकची देखील एक रील बनवली जाईल. शशिकांत कोचळे गोलंदाजीसाठी आलेत. पहिलाच बॉल अतिशय सुंदर येते. आता एक युनिक गोलंदाजी ऍक्शन शशिकांत कोचळे यांची आणि त्या ऍक्शनच्या जोरावर अनेक फलंदाजांना त्यांनी नक्कीच त्रस्त केले आतापर्यंत आपण पाहिलं. पुन्हा एकदा खूप चांगला चेंडू अगदी जस्ट शॉट ऑफ अ गुड लेंथ टप्पा हाताळला जातोय. अतिशय सुंदर गोलंदाजी आणि क्लोज किपिंग जितू कोचळे यांच्या माध्यमातून केली जाते. यावेळेला मात्र संधी आहे, परंतु ती दवडली जाईल का? यस, क्लोज कॉल रेफर केला जातोय. Umpire's call, please. Not out. Thank you. गोलंदाजी मात्र खूप सुरेख केली जाते शशिकांत कोचळे यांच्या माध्यमातून. आडावाटने यावेळेला फटका खेळला. अगदी वाईड लॉंगांवरून फेकी केली जाते थेट किपरकडे. जबरदस्त थ्रो, अगदी मजबूत खांदा पाहायला मिळतोय. अगदी सिंगल आले. या आधीचा डॉट आणि एक सिंगल आता येते. सलगचे 3 निर्धाव बॉल आणि 4थ्या बॉलवर 1 धाव आल्या. अतिशय जबरदस्त गोलंदाजी राहिली कोचळेवाडी संघाच्या माध्यमातून सर्वच गोलंदाजांची. यावेळी पुन्हा एकदा आला कार्पेट मिसफिल्ड होतोय, निष्ठून जातोय, चौकार येतोय. 4 धावांसाठी निसटला बॉल. अगदी खूप वेळानंतर आला हा दिलासा देणारा चौकार.
धावफलकावर धावा 22, 20 ओलांडले धावफलकानं. चौथं षटकातला एक बॉल अवघा बाकी आहे. बॅटचे स्लिप्स मध्ये कॅच ड्रॉप, रनआउटची संधी देखील गमावली जाते. जीवनदान मिळत आहे फलंदाज विकासला. 4 षटकांचा खेळ थांबला. 23 धावा धावफलकावर, 3 गडी बाद 23. यानंतर चला टॉस साठी लगेच यायचंय, तयार राहायचंय. टीम समीर भाऊ मांढरदेवी कॅप्टन, टीम अनपडवाडी कॅप्टन, टॉस साठी रिपोर्टिंग करा. प्रत्येक गोलंदाजीसाठी आला. अगदी प्रत्येकांच्या प्रत्येक विकेटसाठी प्रथमेश भैया मांढरे यांच्याकडून 101 रुपये दिले जाणार आहेत. ती विकेट पटकावली जाईल का पाहूया. अखेरच्या षटकात मात्र थोडंसं मोमेंटम शिफ्ट करण्यासाठी प्रयत्न करावा लागेल बालेवाडी संघाला. अगदी खूप दुरून दाखल झालेला संघ, पठार विभागातला आजचा दिवस. यानंतरची मॅच अगदी आपण पाहणार आहोत. दुसऱ्या फेरीतला सामना बोपर्डी संघ जो थेट दुसऱ्या फेरीत आपल्याला खेळताना पाहायला मिळणार आहे. अर्थातच या मॅचमध्ये जो संघ विजेता ठरेल तो संघ दुसऱ्या फेरीत बोपर्डी संघाशी 2 हात करेल. विकासच्या समोर प्रतीक, 23 धावा धावफलकावर आहेत. आकोटापदा चेंडू आडाबाटने केलेला, गॅप मधून निसटला, मिळतील धावा 4. अगदी आमचे KVM क्रिकेट क्लबचे अक्षय चव्हाण डीप मध्ये चेंडू लगेच मैदानात दाखवलेली याची काळजी घेतात. पुन्हा एकदा या बॉल आडावाटने खेळला आहे. डीप मिड मध्ये खेळाडू तैनात, त्याच्या माध्यमातून थोडंसं फंबल, त्याचा पुरेपूर फायदा इथं फलंदाज उठवतात. सुरुवात तर शेवटच्या ओव्हरची चांगली झाली आहे विकासच्या माध्यमातून. शेवटच्या षटकातल्या पहिल्या 2 बॉलवरती आल्या टोटल 6 धावा, अगदी 29 रन्स, 29 धावाफलकावर. सन्मानजनक धावसंख्या उभारण्यासाठी प्रयत्न सातत्याने करावा लागेल अखेरच्या 4 बॉलवरती. यावेळेला लॉफ्ट केलाय, फटका फसलाय, हवेमध्ये आहे आणि हातातून मात्र मिस सुटतोय. 2 धावा आल्या. तिसरीचा प्रयत्न केला जाईल का? नक्कीच केला जाईल. फेकी अतिशय साधारण, 1 से बने 2, 2 से बने 3, चौथीचा देखील केला प्रयत्न आणि त्यामध्ये आलं आहे निश्चितच यश. जिथं कॅच व्हायला हवाय तिथं 4 धावा आल्यात. त्याबरोबरच संगमनेर पिंटू बोरसर यांचं देखील आगमन होतं. आपले मनपूर्वक स्वागत. 33 वरती धावफलक पोहोचलाय. यावेळी चांगला चेंडू आहे, अगदी स्लिप्स मध्ये थांबवला जातोय. शॉर्ट थर्डमॅन वरती खरं तर थोडंसं फ्लाय स्लिपच्या रूपात खेळाडू तैनात. 1 धाव येते या बॉलवरती. अगदी KVM क्रिकेट क्लबचे पिंटू बोरसर यांचं आगमन होतं. आपलं KVM चषक 2026च्या वतीने मनपूर्वक स्वागत. अडाबाटने फटका खेळला, लॉंग ऑफवरती खेळाडू आहे, बॉलच्या खाली येईल, कॅच मात्र ड्रॉप होतोय. चांगल्या संघांना आपण क्षेत्ररक्षणामध्ये छोट्या चुका करताना पाहिलं, परंतु त्या छोट्या चुका मोठ्या परिणाम मॅचमध्ये आणतात. कालपासून अगदी आपण पाहतोय. चांगला चेंडू यावेळेला, परंतु अगदी चोरटी धावण्याचा हा प्रयत्न इथं मात्र यशस्वी होतो. 1 धाव होते. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात मात्र विकास बाद. धावफलकावर धावा टोटल लागतात 37 धावा धावफलकावर. विजयासाठी आव्हान 30 चेंडू 38 धावांचा. या दरम्यान आपण टॉस करणार आहोत लगेचच. अनपडवाडी कॅप्टन या मांढरदेवी, समीर भाऊ मांढरदेवी कॅप्टन, आपण लगेच यायचं.
अगदी पहा KVM क्रिकेट क्लबचे आमचे मित्र अक्षय हाडवैद्य देखील आहेत, अगदी सुप्रसिद्ध हाडवैद्य अक्षय पिसाळ, आणि त्यांच्या माध्यमातून दुखापतग्रस्त खेळाडू जो आहे मांढरदेवीचा सुनील, त्याच्यावरती निदान केलं जातं. आणि याबरोबर जयदीप दादा गोळे यांचं आगमन झालं. जयदीप दादा गोळे यांचं आगमन झालं. जयदीप दादा ऑर्गनायझर टी शर्ट घालून बाउंड्रीवरती जावा. चला टॉस आपण करणार आहोत. मांढरदेवी कॅप्टन त्याबरोबरच अमित थोरवे सर यांचं देखील आगमन होत आहे. अमित थोरवे सर, अमित थोरवे सर, आपलं मनपूर्वक स्वागत. बॉल फोडू नका, बघतो पंचांकडे दाखल करा. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीमध्ये छाप सोडणारा नितीन मांढरे सोबतीला शशिकांत कोचळे, ही जोडी जबरदस्त कोचवाडी संघाच्या माध्यमातून ओपनचं क्रिकेट सातत्याने गाजवणारा नाव म्हणजे नितीन मांढरे. सोबतीला अष्टपैलू खेळाडू शशिकांत कोचळे हे दाखल होत आहेत. 30 चेंडू 38चं टार्गेट डोळ्यासमोर ठेवून ही जोडी मैदानात उतरत्या. पठार विभागाचा आजचा हाफ. या मॅच मधील विजेता संघ दुपारच्या सत्रात बोपर्डी संघाविरुद्ध 2 हात करताना पाहायला मिळेल. चला मॅचला करूयात सुरुवात. नितीन मांढरे 30 चेंडू 38चं लक्ष. पहिलाच बॉल हलक्या हाताने ढकलला पॉइंट वरती. ओ डायरेक्ट हिट, परंतु अगदी आपण क्लोज कॉल पाहतोय. बॅटर इज सेफ, एक धाव येते. क्लोज कॉल अगदी आपण पाहतोय.
इथं मात्र विकेटचं पतन. नितीन मांढरे रनआउटच्या रूपात परत आहेत माघारी आणि यात्रेसाठी विशाल मांढरे यांच्याकडून 101 रुपये येतात. जबरदस्त डायरेक्ट हिट आपण पाहिला. विकेट आल्या. नितीनला परतावं लागतं माघारी. आता अर्जुन दे सहकार्य करा. ग्राउंडवर जाऊन बसा बाउंड्री लाईनवर. इथे बसू नका. मागास बसून इथेच बसलोय. झालं. लाभ केला यावेळेला शशिकांत कोचळे यांचा बिग ब्लास्ट. लांबच लांब दूरच दूर. ओव्हर काव कॉर्नर टोकला षटकार. 6 धावांसाठी चेंडू फरार. 38चं लक्ष. पहिल्या बॉलवरती मोठा झटका. तदनंतर मात्र शशिकांत कोचळे सर यांच्या माध्यमातून षटकार आला. पुन्हा एकदा जबरदस्त टोला. ब्रँडेड षटकार. बॅक टू बॅक 2 प्रहार. शशिकांत कोचळे गोलंदाजीमध्ये देखील चाप सोडल्या आणि फलंदाजी करताना सलगचे 2 बॉल आणि 2 प्रहार केलेत. आक्रमण अगदी पॉवर प्लेमध्ये. बॉटल परत घ्या. तयार. पुन्हा एकदा षटकारांची हॅट्रिक येते का भाऊया. हो हो या वेळेला मात्र दांडी गुल. विकेटचं पतन. सलगचे 2 षटकार आले होते. धावा आल्या होत्या. इथं मात्र गडबड झाली आणि विकेट आली. आता मात्र जितू कोचळे मैदानामध्ये दाखल होतील. वर्ग चालू आहे तुझा. जितू कोसळे यांच्यावरती आता मदर असेल. अगदी महेश आहेत नॉसायकी एंडला. 4 चेंडूचा खेळ झाला. 12 धावा आल्यात आणि 2 विकेट. शशी कोसळे यांनी 2 षटकार खेळले परंतु तदनंतर मात्र बॅटची इनसाइड आणि ते यष्ट्यांवरती आदळली. जितू कोचळे मैदानामध्ये दाखल. सव्वीस बॉल 26चं समीकरण आहे. अगदी आता या जोडीवरती मदार असेल. अमोल पुन्हा एकदा तयार. फुल टॉस वरती फटका खेळला. हवेमध्ये आहे. हातामध्ये आहे. आणखी एक फलंदाज आल्या पावली. चाललाय माघारी. जितू कोचळे फुल टॉस वरती विकेट गमावल्या. आता मात्र अडचणीमध्ये कोचवाडी संघ. 3 गडी गारत 12 धावा फलकावर.
12 धावा आणि 3 गडी गारद मैदानामध्ये प्रतीक दाखल झाला. यावेळी देखील लाभ केलाय, अगदी दूर आहे, षटकार आलाय. पहिल्या षटकातला रोलर कोस्टर राईड आपण पाहिले साहिल सर. 3 षटकार आणि 3 विकेट म्हणजे एक तेरी एक मेरी, चित्तेरी पटमेरी असं चित्र मैदानामध्ये आपण पाहता. प्रत्येकचा षटकार माझ्यासाठी प्रथमच भैया मांढरे यांच्याकडून 101 रुपये येतात. श्रेयस शेडे यांच्याकडून ते घेऊन जायचं मॅच झाल्यावर. अमोल पंचावरती आक्रमण झालं. पहिल्या षटकात काय घडलं? 3 षटकार 3 विकेट. षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी युवा गोलंदाज कृष्णावरती हल्ला चढवण्याचा प्रयत्न फसलाय. आणखी एक फलंदाज. काय घडतंय मैदानामध्ये महेश? म्हणजे फक्त षटकार आणि विकेटच येतात. कृष्णा केंद्रेनं इथं मात्र आणखी एका फलंदाजाला तंबूचा रस्ता दाखवला. काय घडतंय मैदानामध्ये? पहिले 4 फलंदाज, 4ही अनुभवी खेळाडू. लो स्कोरिंग मॅच आहे. पहिल्या षटकात 18 धावा आल्यात, तरी देखील या चुका तुम्हाला महागात पडू शकतात. अठरा धावा फलक्यावर आणि 4 गडी गारत. बॅटिंग साठी आला बापू. ओमकार अर्थात बापू मैदानामध्ये. डॉट बॉल येतोय. जबरदस्त गोलंदाजी. या जी विकेट आल्यात ना, त्या विकेटनं मॅच मध्ये खऱ्या अर्थानं रंगत आणल्या. 38चं लक्ष डोळ्यासमोर. अगदी 22 बॉल 20ची गरज आहे. दिसायला समीकरण सोपं आहे, परंतु विकेटचा कॉलम मात्र थोडासा भरलेला. पुन्हा एकदा जबरदस्त चेंडू हाताळला जातोय. पुन्हा एकदा चांगला चेंडू आउटसाइड ऑफ डॉट बॉल येतोय. जबरदस्त गोलंदाजी. जबरदस्त गोलंदाजी मैदानामध्ये पाहायला मिळते. युवा गोलंदाज कृष्ण किंद्रे. आडावाटनं फटका खेळला हवेमध्ये आहे. यावेळेला मात्र पुन्हा एकदा हातामध्ये आहे. आणखी एक फलंदाज. मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात बाद होतोय. मित्रांनो, क्रिकेट आहे, बेसबॉल नाही. इथं प्रत्येक चेंडूवर प्रहार गरजेचा नसतो. क्रिकेटमध्ये बराच वेळेला संयम गरजेचा असतो. सिंगल्स आणि डबल्सचा खेळ तुम्हाला खेळता येणं गरजेचं आहे, अन्यथा चांगल्या स्थितीमधून संघ अडचणीत यायला वेळ लागत नाही. अगदी क्रिकेटमध्ये आपण हे वारंवार पाहिलं. एकेरी दुहेरी धावा हा क्रिकेटचा आत्मा उगाच म्हणला जात नाही. सिंगल्स आणि डबल्स तुम्हाला या मॅच मध्ये पुन्हा एकदा पुनरागमन करू देऊ शकतात. आता खऱ्या अर्थानं प्रत्येकची जबाबदारी वाढली आहे. डीके मैदानाच्या आतमध्ये प्रत्येकची जबाबदारी निश्चितपणे वाढते. यावेळी मात्र गॅप शोधला. अगदी खेळाडू येतोय डीपमधून. रवींद्र थांबवण्याचा प्रयत्न निश्चित करेल. 2 धावांचा प्रयत्न फेकी केले कीपर सेंडला. 2 धावा मात्र निश्चितपणे मिळतील. हेच क्रिकेट खेळायचं. सेन्सिबल क्रिकेट गरजेचं आहे मैदानामध्ये, कारण लो स्कोरिंग मॅच आहे. धावफलकावर विचार करा, 20 धावा लागल्यात. त्या 2 धावा अगदी शेवटच्या बॉलवरती आल्यात. तुम्हाला 18 बॉल आणि 18ची गरज आहे. एखादा मोठा फटका येऊ शकतो, परंतु त्या दरम्यान ज्या सिंगल्स आणि डबल्स आहेत त्याचा ताळमेळ साधणं गरजेचं आहे. कोचवाडी संघाच्या माध्यमातून प्रतीक आणि डीके यांच्यावरची जबाबदारी मोठी आहे.
फक्त मोठे फटकेच तुम्हाला सक्सेस देतात असं नाही आहे. आजकाल आधुनिक क्रिकेट झालं, प्रत्येक बॉलवरती खेळाडू प्रहार करायला पाहतात, परंतु बऱ्याच वेळेला संयमी खेळ देखील करणं गरजेचं असतं. मॅचची सिच्युएशन बघणं, त्यानुसार क्रिकेट खेळ करणं आवश्यक आहे. 18 बॉल 18चं समीकरण, प्रत्येकची जबाबदारी आता वाढते आहे. अखेरपर्यंत प्रत्येकाला मैदानात थांबावं लागेल. षटक क्रमांक 3 प्रगतीपथावर रवींद्रच्या माध्यमातून. 20-20 स्कोरिंग करायची का नुसतं काय करायचं. आडावाटनं बटका खेळला, अगदी थांबवला जातो. अमोलच्या माध्यमातून सिंगल येत्या. बॉलर कोण आलाय रे. रवींद्र आले गोलंदाजीसाठी. पहिला बॉल एक कडा. एक सिंगल आली. पहिल्या बॉलवर डॉट, दुसरा बॉल सिंगल येत्या. यावेळी मात्र हवेमध्ये आहे बॅकवर्ड रिजन. आणखी एक मिळते सिंगल. 3 बॉलमध्ये 2 धावा तर आल्यात. 22 वरती समीकरणाला 15 बॉल आणि 16ची गरज आहे कोचवाडी संघाला. जबरदस्त चेंडू, यावेळेला पुन्हा एकदा बॅटची कडा घेऊन घोषित क्षेत्रात. अगदी आता कोचवाडी संघासाठी धावा महत्वाच्या आहेत. धावा येणं गरजेचं आहे, त्या कशा येऊ दे. 14 चेंडू 15ची गरज आहे. अगदी खेळाडू देखील सांगतील रन्स आणे दो, काही सगळे आणे दो, रन्स का आणा जरुरी आहे. 14 बॉल 15ची गरज. आडावाटनं आला मध्ये कार्पेट फटका खेळलाय. सेन्सिबल क्रिकेट खऱ्या अर्थानं प्रतीक खेळतोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, फेकी केले जरूर, परंतु वाऱ्याच्या वेगानं खेळाडू खेळपट्टीवरती दाखल. सुंदर खेळ खेळला जातोय प्रतीकच्या माध्यमातून आणि डीकेच्या माध्यमातून. पंचवीस धावा धावफलकावर. 13 बॉल 13चे समीकरण, बॉल टू रन, परंतु समीकरण नक्कीच रंगतदार आहे. यावेळी मात्र अगदी आडावाटनं खेळण्याचा प्रयत्न, अक्रॉस द बॅट. षटक समाप्त. 3 षटकांनंतर आल्या 25 धावा आणि 5 विकेट. आता मात्र 12 बॉल आणि 13ची गरज. गोलंदाजीसाठी येतोय पुन्हा एकदा युवा गोलंदाज कृष्णा किंद्रे. पाणी पाहिजे. आडावाटनं बटका खेळला, अगदी कव्हर पॉइंट वरती सिंगल प्राप्त केली जाते. एक धाव पूर्ण. 11 बॉल आता 12चं समीकरण. बॉल 12चं समीकरण. अगदी यावेळी मात्र आउटसाइड हाफ हाताळलाय चेंडू. डॉट बॉल आलाय. प्रत्येक डॉट बॉल मॅच मध्ये उत्साह वाढवणार आहे, रंगत वाढवणार आहे. 10 बॉल आणि 12ची गरज. पुन्हा एकदा स्विंग अँड वेस्ट डॉट बॉल. आतापर्यंत जो खेळ खेळत तुम्हाला यश मिळाले ना, तोच खेळ खेळत पुढे जायचंय. प्रत्येक बॉलवरती प्रहार करण्याचा प्रयत्न इथं अडचणीमध्ये आणू शकतो संघाला. 9 बॉल 12ची गणित आता डोळ्यासमोर आहे. लॉफ केला, फटका बसला, हवेमध्ये आहे. अगदी अंदाज खेळाडूचा चुकलाय, कॅच पण निसटलाय.
आणि 2 धावा कंप्लीट. जीवनदान मिळते प्रतीकला. डीकेला जीवनदान मिळतंय. 28 धावा धाव फलकावर. 8 बॉल आता 10 गणित. आठ बॉल 10ची गरज. वॉट शॉट यार, जबरदस्त स्ट्रोक. तितकीशी ताकद जरूर मिळाली नाहीये. 2 धावा मात्र मिळतील. निश्चितपणे 2 धावा येतात. 7 बॉल आता 8चं समीकरण आहे. हेच तर क्रिकेट खेळायचं आहे तुम्हाला. प्रत्येक बॉलवरती प्रहार गरजेचा नाही आहे. सिंगल्स, डबल्स आणि एखादा खराब बॉल त्यावरती प्रहार, आणि हेच आहे विजयाचं सूत्र. दुसरीकडे कृष्णा किंद्रे काय गोलंदाजी केली यार. 11 चेंडू टाकले, 7 धावा खर्च आणि 2 महत्वाच्या विकेट या खेळाडूने टिपल्यात. सात बॉल 8ची गरज. इथं मात्र अगदी वाईट बॉल आहे. एक्स्ट्राच काट्याप्रमाणे टोचू शकतात शेवटच्या क्षणांमध्ये. समीकरण पुन्हा बदललंय. 7 बॉल 7ची मॅच. अटीतटीची लढत, अगदी लो स्कोरिंग थ्रिलर, हाय वोल्टेज ड्रामा आपण पाहतोय. छोटे टोटल पर बडे बॅटल हमेशा देखने को मिळते, आणि ते बॅटल आपण इथं पाहतोय. पुन्हा एकदा स्विंगाने मी अपील उचलली आहे. षटक समाप्त. 6 बॉल 7ची गरज. 6 चेंडू 7 धावांची गरज आहे. 31 धाव फलकावर. काय मॅच पाहायला मिळते मित्रांनो. पराभव हा नेहमी मनामध्ये होतो, तो रणांगणात कधीच होत नाही, विसरू नका. जर तुम्ही मनामध्ये पराभूत झाला तर रणांगणात जिंकणं खूप अवघड. परंतु जर मनात जिद्द असेल, चिकाटी असेल आणि लढण्याची तुमची तयारी असेल तर मात्र रणांगणामधला विजय निश्चित होतो. 6 बॉल आता 7 धावांची गरज आहे संघाला. हारावही जो लढा नाही, हे सूत्र तुम्हाला डोक्यात ठेवायचं आहे. लढाई लढणं हे तुमच्या हातात आहे. 6 बॉल 7चं समीकरण. 2 युवा खेळाडू प्रतीक आणि डीके मैदानाच्या आतमध्ये दाखल. गोलंदाजीसाठी आला तेजस किंद्रे. 37 धावांचं लक्ष आणि 6 बॉल 7चा बचाव तुम्हाला करायचा आहे. हे जर अनपडवाडी संघाला तुम्ही पहिल्या ओव्हरमध्ये सांगितलं असतं ना, तर मी दोन्ही हाताने त्याचा स्वीकार केला असता. पहिला बॉल आडावाटला खेळलाय, समर्थ बाजूला कॅच निसटलाय, भिरकावून गेला जातोय. सीमा षटकार, मस्तक दस्तक ठोकलाय षटकार. अगदी अजूनही एका धावेची आहे गरज. षटकार आला अगदी पहिल्याच बॉलवरती. मिस्टेक्स, या चुका तुम्हाला टाळणं गरजेचं. आपण सातत्याने पाहिलंय क्षेत्ररक्षण खूप चांगलं असणं गरजेचं. आता मात्र 5 बॉल आणि अवघी 1 धाव गरजेची आहे. क्लोजिंग फिल्डर्स बोलावले जातात. सुपर ओव्हर ऑन द कार्ड्स येईल का, त्यासाठी खूप प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल. सातत्याने अचूकता ठेवावी लागेल. 5 बॉल 1ची गरज. ड्राईव्ह केलाय, चांगलं क्षेत्ररक्षण आणि रनआउटच्या रूपात डीके बाद. 4 बॉल आता 1चं गणित. आणि बॅटिंगसाठी ओमकार दाखल होतोय. 6 गडी गारद झाले आहेत. अजूनही 4 बॉलचा खेळ बाकी. एका धावेची गरज. काय मॅच सुरू, अगदी काटेकी टक्कर मैदानामध्ये.
4 बॉल 1 मॅच आणि अगदी अजूनही हार मानलेली नाही आहे अनपरवाडी संघानं, कारण आपण सुरुवातीलाच म्हटलं हारावही जो लढा नाही. 4 बॉल 1 समीकरण. प्रतीकची जबाबदारी आता वाढते. डॉट बॉल, जबरदस्त चेंडू यार, अजूनही मॅच मध्ये रंगत बाकी आहे. 3 बॉल 1 गणित डोळ्यासमोर आहे. टाय जर झाला सामना तर निश्चितपणे सुपर ओव्हर आहे. आणि यावेळी मात्र लाफकेला भिरकावून दिलाय. ओव्हर एक्स्ट्रा कव्हर चौकार. आणि या अटीतटीच्या मॅच मध्ये प्रतीकच्या सुंदर खेळीच्या जोरावर कोचवाडी संघ विजेता ठरलाय. एक हृदयाचे ठोके संतुलित करणारा विजय. आणि निश्चितपणे धावफलकाला अंकुश पहिल्या इनिंग्स मध्ये ज्या खेळाडूने लावला 2 ओव्हर्स 14 धावा खर्च आणि 2 विकेट ज्याने टिपल्या. वेळी फलंदाजीमध्ये थोडासा कमी पडला, परंतु सामनावी पुरस्काराचा मात्र किताब पटकावतोय नितीन मांढरे. लो स्कोरिंग मॅचेस मध्ये खऱ्या अर्थानं गोलंदाजी महत्वाची राहते अनेक सर्व, परंतु हा पुरस्कार दिला जाईल तो